दादर ईस्टला कैलास लस्सीच्या कडून तुम्ही रणजित स्टुडिओसाठी ज्या रस्त्यावर येतात तिकडे तुम्हाला सोसायटी किराणा दुकान हे दिसेल. त्याच्या आतमध्ये जर गेला की तुम्हाला इथे दिसेल स्वामिनी कांस्य तालीम मसाज सेंटर. या मसाज सेंटरला एक सोनावडेकर हे दाम्पत्य चालवतं आणि खरोखरच खूप मेहनती हे दोघंजण आहेत. किराणाचं दुकान सोबत हे स्वामिनी कांस्य तालीम मसाज सेंटरही चालवत आहेत. तर जर तुम्हाला तुमच्या पायाच्या काही वेदना असतील किंवा त्यातून जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल तर इथे येऊन मसाज करून घ्या, ज्याच्यात फायदा तुम्हाला खूप होणार आहे. कारण पायाच्या तळव्यांचा मसाज म्हणजे सगळ्या नसांचा मसाज होतो आणि इतकं सुंदररित्या हे छोटंसं सेंटर आहे की तुम्हाला इथे आपल्या पायांना मसाज करून घ्यायला आवडेल. तेव्हा अवश्य इथे भेट द्या आणि आपल्या पायामध्ये जो काही वात असेल तो सगळा या कांस्य थालीच्या माध्यमातून निघून जातो. इथे ते डेली बेसिसवरतीही तुम्हाला हा मसाज देतात किंवा मासिक फीज भरली की तुम्हालाही इथे मसाज दिला जातो. तर अतिशय सुंदर असं हे मसाज सेंटर आहे आणि खरोखरच याचे फायदे तुम्हाला खूप होणार आहेत. तेव्हा सोनावडेकर यांना या मसाज सेंटरमध्ये येऊन भेट द्या. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती देईल. म्हणजे तेलाचा मसाज आहे, आयुर्वेदिक मसाज आहे, तुपाचं मसाज आहे. तर ज्या पद्धतीचा तुम्हाला मसाज घ्यायचा असेल तो तुम्हाला इथे मसाज मिळेल आणि खरोखरच तुमच्या पायातली जी उष्णता आहे ती निघून जाते. बॉडीमधली जी उष्णता आहे ती बाहेर काढण्यासाठी याचा उपयोग करतात. मध्यंतरी काही रासायनिक पद्धतीने पायाच्या खाली पट्टी लावून रात्री झोपताना लावायचं आणि ते काढायचं. त्याच्यापेक्षा हे नैसर्गिकरित्या पायाला मॉलिश करून पूर्वी रात्रीच्या वेळेस राजे महाराजे म्हणा किंवा आपल्या गरीब लोकांमध्ये सुद्धा काशाची वाटी खोबरेल तेल किंवा वेगवेगळे तेल लावून पायाला घासलं जायचं. हे असं पूर्वीपार परंपरा आहे बरोबर. ज्याच्याने आपल्या खरंच पायातले टॉक्सिन्स निघतात. पूर्ण शरीरातले टॉक्सिन मुळात आपण उभं राहिल्यानंतर आपल्या सगळ्या शरीराचा भार पायावर असतो आणि सगळ्यात जास्त जर कोण दमत असेल थकत असेल शरीरातला भाग तर तो म्हणजे पाय थकतात. कारण की चालतो, उभं राहतो, सगळं वजन जे आहे आपल्या शरीराचं हे पायावर असतं आणि त्यामुळे त्याचा आपण विचार कधीच करत नाही. आपण बुद्धीने काम करतो, बुद्धी झोपते, शरीर काम करतं, शरीर थकतं, ते शरीर झोपतं. पण पायाला झोपायची अशी काही मुभा नाही आहे. पाय वर करून झोपले पाहिजेत पण पायाला वर करून आपण कधी झोपत नाही. खऱ्या अर्थाने पायाला आराम द्यायला पाहिजे. अगदी बरोबर. दुसऱ्या दिवशी जास्त एनर्जी काम करू शकतो. म्हणून जर शरीरात एनर्जी वापरायची असेल, निर्माण करायची असेल तर कांस्य थाळीचा वापर करून ॲक्युपंक्चर जे आहेत याच्यात छोटे छोटे पॉईंट्स हे प्रत्येक आपल्या पायातल्या पॉईंट्सना जाऊन ते टोचून ते जागृत करतात. आता सगळ्या शरीरात आपली मेंदूपासून निघालेली चेतातंतू जे आहेत आपल्या शरीरात हातांमध्ये आणि पायांमध्ये गेलेले ते चेतातंतू आणि सगळ्यात जास्त चेतातंतू हे पायात असतात. तर चेतातंतूंना जागृत करायचं काम किंवा नसा मृत असतील तर त्यांना जागृत करायचं काम हे उत्तम काम म्हणजे फक्त कांस्य थाळीचं. धन्यवाद सर. सगळ्यांनी कांस्य थाळीचा वापर करा. निघून जाते त्याचं प्रत्यक्ष तुम्हाला इथे बघायला मिळेल. जेव्हा तुम्ही हा मसाज करून घ्याल तेव्हा नक्की आवर्जून इथे जाऊन भेटा. खूपच स्वच्छ साफसूत्र हे मसाज सेंटर आहे. छोटंसं आहे पण फारच छान रीत्याने हे सजवलेलं आहे. इथे सगळी आपल्याला माहिती या कांस्य थाली मसाजचे मिळेल आणि खरोखरच हे दाम्पत्य खूप मेहनत करते. तेव्हा तुम्ही आपल्या पायांचा मसाज करता करता तुम्ही त्या दाम्पत्याला ही मदतही करू शकता आणि त्यांच्या व्यवसायामध्ये वाढ होईल. धन्यवाद.